नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी विज्ञान विषय शिक्षक सोनवणे विठी. आज आपण इयत्ता 10वीतील सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 2 पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मधील काही भाग बघणार आहोत. इन दिस सेक्शन वी आर गोइंग टू टेक अ लुक ॲट मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. आज आपण मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबलबद्दल माहिती बघणार आहोत. मेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. बघा, या ठिकाणी आपल्याला मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीचे गुण हे बघायचे आहे. सायन्स इज प्रोग्रेसिव्ह. विज्ञान हे एक प्रगतशील आहे. देअर इज अ फ्रीडम इन सायन्स टू रिवाइज द ओल्ड इन्फरन्स बाय यूजिंग मोर ॲडव्हान्स मीन्स अँड मेथड ऑफ डुईंग एक्सपेरिमेंट्स. प्रयोग करण्याची अधिक प्रगत साधने व पद्धती वापरून जुना निष्कर्ष सुधारण्याची मुभा विज्ञानात आहे. बघा, विज्ञान काय करतं की आपल्याला नवीन नवीन प्रयोग करत असताना नवीन नवीन माहिती त्या ठिकाणी मिळत असते आणि त्याचबरोबर जर एखादा जुना निष्कर्ष आपण काही काढलेला असेल आणि तो काही त्यामध्ये थोडीफार आपल्याला जर माहिती मिळाली तर तो निष्कर्ष सुधारण्याची मुभासुद्धा आपल्याला विज्ञानात असते किंवा त्यालाच आपण विज्ञान म्हणतो. These characteristics of science are clearly seen in a Mendeleev's periodic table. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये विज्ञानाची ही वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट दिसतात. त्याबद्दल आपल्याला माहिती बघायचीच आहे. While applying the law that the properties of elements are a periodic function of their atomic masses to all the known elements, Mendeleev arranged the element with a through that the information available till then was not final but it could change. As a result of this, Mendeleev's periodic table demonstrate the following merits. बघा, मूलद्रव्यांचे गुणधर्म व त्याच्या अणुवस्तुमानाचे आवर्ती फल आहेत. हा नियम सर्व ज्ञात मूलद्रव्यांना लागू करताना मेंडेलिव्हने आतापर्यंत उपलब्ध असलेली माहिती ही अंतिम नसून त्यात बदल होऊ शकतो अशा विचारातून मांडणी केली. बघा, ज्यावेळेस त्याला मूलद्रव्यांची मांडणी करायची होती त्यावेळेस मांडणी करत असताना त्यांनी सांगितले की यामध्ये थोडाफार काही बदल त्या ठिकाणी होऊ शकतो. ही सर्वस्व काही त्या ठिकाणी पूर्ण जी माहिती त्याला मिळाली होती आणि त्याने त्या माहितीच्या आधारावर जी मूलद्रव्यांची मांडणी केली होती त्यामध्ये थोडाफार काही बदल होऊ शकतो असं त्याने पहिलेच संकेत त्या ठिकाणी दिलेले होते. ही माहिती अंतिम नाही आहे, त्यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो अशा विचारातून मांडणी केली. याचा परिणाम म्हणून मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत पुढील काही गुण आपल्याला त्या ठिकाणी दिसले. तर कोणता आहे बघा, ॲटॉमिक मासेस ऑफ सम एलिमेंट वेअर रिवाइज so as to give them proper place in the periodic table in accordance with their properties. For example, the previously determined atomic masses of beryllium 14.09 was changed to the correct value 9.4 and beryllium was placed before boron. गुणधर्माप्रमाणे आवर्त सारणीत योग्य स्थान देता यावे म्हणून काही मूलद्रव्यांचे अणुवस्तुमानात पुन्हा तपासून दुरुस्त करण्यात आले. उदाहरणार्थ, बेरिलियमचे आधी ठरवलेले 14.09 हे अणुवस्तुमान बदलून 9.4 9.4 असे त्या ठिकाणी त्यांनी दुरुस्त केले व बेरिलियमला बोरॉनच्या आधीची जागा दिली. ही त्या ठिकाणी एक गुण त्या ठिकाणी दिसतो. त्याचबरोबर नंबर 2 बघा, मेंडेलिव्ह केप्ट व्हॅकंट प्लेस इन द पिरियॉडिक टेबल फॉर एलिमेंट नॉट डिस्कवर्ड टिल देन. आणि मेंडेलिव्हने जी आवर्त सारणी शोधली होती त्या आवर्त सारणीमध्ये त्याने काही जागा तोपर्यंत शोध न लागलेल्या मूलद्रव्यांसाठी रिक्त ठेवलेल्या. त्याला काहीतरी संकेत किंवा अशी कल्पना होती की भविष्यामध्ये आपण जी रिक्त जागा सोडतोय त्या ठिकाणी काही मूलद्रव्य त्या ठिकाणी बसू शकतात किंवा त्यांची जागा त्या ठिकाणी असू शकते.
3 of these unknown elements were given the name Ika-boron, Ika-aluminum, and Ika-silicon from the known neighbor, and their atomic masses were indicated as 44, 68 and 72 respectively. या ठिकाणी त्यानं काय केलं होतं, की त्यापैकी ज्या रिक्त जागा ठेवलेल्या होत्या, त्यापैकी 3 अज्ञात मूलद्रव्यांना जवळच्या ज्ञात मूलद्रव्यांवरून एका बोरॉन, त्याचबरोबर एका ॲल्युमिनियम व एका सिलिकॉन अशी नावे देऊन मेंडेलिव्हने त्यांचे अणुवस्तुमाने अनुक्रमे 44, 68 व 72 असतील असे त्या ठिकाणी दर्शवले होते. पुढे बघा आता. लेटर ऑन these element were discovered and named as या ठिकाणी स्कँडियम, त्याचबरोबर गॅलियम आणि त्याचबरोबर जर्मेनियम असे त्या ठिकाणी नावं त्याला मिळाले होते, ज्ञात झाले होते. द प्रॉपर्टी ऑफ दिस एलिमेंट मॅच will with those predicted by Mendeleev. See table 2.4. Due to these success, all were convinced about the importance of Mendeleev's periodic table, and this method of classification of elements was accepted immediately. म्हणून या ठिकाणी हे जे उदाहरणं होते त्यांनी सांगितले की इतकेच नव्हे तर त्यांच्या गुणधर्मांची भाकीत त्यांनी केले होते. पुढे या मूलद्रव्यांचा शोध लागून त्याने अनुक्रमे स्कँडियम, गॅलियम व जर्मेनियम अशी त्यांना नावं देण्यात आली आणि या मूलद्रव्यांचे गुणधर्म मेंडेलिव्हच्या भाकिताशी जुळणारे त्या ठिकाणी आढळले. देअर वॉज नो प्लेस रिझर्व फॉर नोबेल गॅसेस इन मेंडेलिव्हज original periodic table. However, when noble gases such as helium, neon and argon were discovered toward the end of 19th century, Mendeleev created the zero group without disturbing the original periodic table in which the noble gases were fitted very well. आता मेंडेलिव्हच्या मूळ आवर्त सारणीमध्ये राजवायूंसाठी म्हणजे नोबेल गॅस जे होते त्यांच्यासाठी जागा राखून ठेवलेली नव्हती. मग आता त्याने जी आवर्त सारणी तयार केलेली होती, या आवर्त सारणीमध्ये राजवायूंना आता जागा देण्यासाठी त्याला ती आवर्त सारणी डिस्टर्ब करा वाटली नाही. म्हणून त्याने आणि 19व्या शतकाच्या शेवटी हेलियम, निऑन आणि आर्गॉन इत्यादी राजवायूंचा त्या ठिकाणी शोध लागला आणि शोध लागल्यानंतर मेंडेलिव्हने मूळ आवर्त सारणीला बिलकुल धक्का न लावता त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये बदल न करता त्यांनी शून्य गण निर्माण केला व त्यात राजवायू हे बरोबर बसले. डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल. या ठिकाणी आता मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमधील त्रुटी आपल्याला बघायची. गुण तर बघितले आपण, पण त्रुटी कोणत्या होत्या ते बघू. द होल नंबर ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट कोबाल्ट त्याचबरोबर निकेल इज द same. Therefore, there was an ambiguity regarding their sequence in Mendeleev's periodic table. कोबाल्ट असेल, निकेल असेल या मूलद्रव्यांचे पूर्णांकी अणुवस्तुमान समान असल्याने त्यांच्या क्रमाबद्दल मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत त्या ठिकाणी संदिग्धता होती. हा एक दोष त्या ठिकाणी आढळला. त्याचबरोबर आयसोटोप्स वेअर डिस्कवर्ड लॉंग टाईम आफ्टर मेंडेलिव्हज पुट फॉर द पिरियॉडिक टेबल ॲज आयसोटोप हॅव द सेम केमिकल प्रॉपर्टीज बट डिफरंट ॲटॉमिक मासेस challenge was paused in placing them in Mendeleev's periodic table. मेंडेलिव्हने आवर्त सारणी मांडल्यानंतर खूप काळाने समस्थानिकांचा शोध त्या ठिकाणी लागला आणि समस्थानिकांचे रासायनिक गुणधर्म समान व अणुवस्तुमाने भिन्न असल्यामुळे त्यांना मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीत जागा कशा प्रकारे द्यायची हे एक मोठे आव्हान त्या ठिकाणी मेंडेलिव्हच्या समोर उभे राहिले होते. मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीमध्ये आता
जे आहे त्यांनी सांगितलं की काही समस्थानिके जे आहे त्यांना कशा पद्धतीने त्या ठिकाणी जागा द्यावी ही एक अडचण पुढे भविष्यामध्ये निर्माण झाली. व्हेन एलिमेंट्स आर अरेंज in an increasing order of atomic masses, the rise in atomic mass does not appear to be uniform. It was not possible, therefore, to predict how many elements could be discovered between two heavy elements. वाढत्या अणुवस्तुमानाप्रमाणे मांडलेल्या मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांमधील वाढ नियमित दराने होताना दिसत नाही. त्यामुळे दोन जड मूलद्रव्यांच्या मध्ये किती मूलद्रव्यांचा शोध लागेल याचे भाकीत करणे मेंडेलिव्हच्या आवर्ती नियमानुसार शक्य त्या ठिकाणी नव्हते. हे त्रुटी त्या ठिकाणी मेंडेलिव्हच्या पिरियोडिक टेबलमध्ये आढळली. पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचे स्थान बघा. हायड्रोजन shows similarity with halogen group 7th. For example, the molecular formula of hydrogen is S2, while the molecular formula of fluorine and chlorine are F2 and Cl2 respectively. In the same way, there is a similarity in the chemical properties of hydrogen and alkali metals group 1. There is a similarity in the molecular formula of the compound of hydrogen alkali metals, sodium arsenal किंवा potassium etc. formed with chlorine and oxygen. On considering the above property, it cannot be decided whether the correct position of hydrogen is in the group of alkali metals or in the group of halogens. या ठिकाणी हायड्रोजन हा हॅलोजनशी साम्य दर्शवतो. जसे की हायड्रोजनचे रेणुसूत्र H2 आहे, तर फ्लोरीन, क्लोरीन यांचे रेणुसूत्र अनुक्रमे F2 आणि Cl2 आहे. तसेच हायड्रोजन व अल्कधातू यांच्या रासायनिक गुणधर्मांमध्येही साधर्म्य आहे. हायड्रोजन व अल्कधातू यांनी क्लोरीन व ऑक्सिजन यांच्याबरोबर तयार केलेली संयुगांच्या रेणुसूत्रामध्ये साधर्म्य आहे. वरील गुणधर्माचा विचार केल्यावर हायड्रोजनची जागा अल्कधातूंच्या गणात ही हॅलोजनच्या गणात हे ठरवता येत नाही. हे एक त्या ठिकाणी कारण आपल्याला मिळालं. ॲटॉमिक साईज बघा. अणु आकारमान. यू हॅव सीन इन द प्रिव्हियस स्टँडर्ड दॅट साईज व्हॉल्यूम इज अ फंडामेंटल प्रॉपर्टी ऑफ मॅटर. The size of an atom is indicated by its radius. Atomic radius is the distance between the nucleus of the atom and its outermost shell. या ठिकाणी आकारमान हा द्रव्याचा मूलभूत गुणधर्म आहे, हे आपण मागील येथेमध्ये शिकलेलो आहे. अणूचे आकारमान त्याच्या त्रिज्येने दर्शवतात. कशाने? त्रिज्येने. त्याचं आकारमान किती आहे हे त्रिज्येने त्या ठिकाणी दर्शवतात. अणुत्रिज्या म्हणजे अणुकेंद्रक व बाह्यतम कवच यामधील अंतर होय. आणि ॲटॉमिक रेडियस इज एक्सप्रेस इन द युनिट, या ठिकाणी युनिट पिकोमीटर विच इज स्मॉलर दॅन नॅनोमीटर. अणुत्रिज्या व्यक्त करण्यासाठी नॅनोमीटरहूनही लहान असे पिकोमीटर हे एकक या ठिकाणी वापरतात. यू विल फाइंड दॅट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. तुम्हाला दिसेल की आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या ही काय होत जाते? कमी होत जाते. डिक्रीजिंग व्हाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. The reason behind this is as follows. While going from left to right within a period, the atomic number increases one by one, meaning the positive change on the nucleus increasing by 1 unit of a time. However, the additional electron gets added to the some outermost shell. Due to the increasing nuclear changes, the electrons are pulled toward the nucleus to a greater extent and thereby the size of the atom decreases. या मागचे कारण म्हणजे आवर्तामध्ये जेव्हा डावीकडून उजवीकडे अणुत्रिज्या कमी होत जाते, याच्या मागचे कारण पुढील प्रमाणे आहे
एका आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुअंक एका एकाने काय होत जातो, वाढत जातो, इन्क्रीज होत जातो. म्हणजेच केंद्रकावरील धनप्रभार एककाने त्या ठिकाणी वाढत जातो. मात्र त्याप्रमाणे भर पडलेला इलेक्ट्रॉन हा असलेल्याच बाह्यतम कवचामध्ये जमा होतो. वाढीव केंद्रकीय धनप्रभारामुळे इलेक्ट्रॉन केंद्रकाकडे अधिक प्रमाणात ओढले जातात व त्यामुळे अणूचे आकारमान हे कमी होत जाते. तर तुम्हाला असा प्रश्न विचारू शकतात की अणूचे आकारमान कमी का होत जाते किंवा आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या ही कमी का होत जाते, तर हे या ठिकाणी कारण आपल्याला लिहिता येईल. विद्यार्थी मित्रांनो, लेक्चर नंबर 7मध्ये आपल्याला चॅप्टर नंबर 3 केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स या पाठाबद्दल माहिती बघणार आहोत. धन्यवाद.